आज आपण उपवासाला चालणारे आणि सर्वात सोपे, कोणालाही जमेल असे करता येणारे उपवासाचे शाबू आणि बटाटा पळीपापड बघणार आहोत। इथं बघू शकता तळल्यानंतर सुद्धा हे दुप्पट फुलले जातात, अगदी छान आणि खुसखुशीत तयार होतात। यात आपण पापड खार, इनो किंवा सोडा अजिबात न वापरता अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। इथं मी 1 वाटी साबुदाणा आहे तो 5 ते 6 तास भिजत घातला होता। तुम्ही रात्रभर भिजत घातला तरी पण चालेल। इथं हाताने प्रेस केला तर साबुदाणा अगदी मऊ लागतो। आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर 1 वाटी साबुदाण्यासाठी इथं मी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 5 पट पाणी घ्यायचं आहे। कुठल्याही एका वाटीनुसार तुम्ही साबू घेतला तर त्याच वाटीनं तुम्ही 5 पट हे पाणी घ्यायचं आहे। आता पाणी उकळूस तोपर्यंत आपल्याला बटाटे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत। इथं मी कच्चे बटाटे आहेत ते 3 घेतलेले आहेत, म्हणजे 1 वाटी साबुदाण्यासाठी मी इथं 3 बटाट्याचा वापर केलेला आहे। बटाटे आणि साबुदाण्याचं प्रमाण आहे ते तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता। आता बटाटे आहेत ते मी त्याच्या साली आहेत त्या काढून घेणार आहे। आता साली काढून झाल्या की आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। किसताना आपल्याला किसणी आहे ती मोठ्या ह्याची असते ना, मोठीवाली असते ना किसणी, ती वापरायची आहे। आणि आपल्याला ह्याचा किस आहे तो एकसारखा किसून घ्यायचा आहे। इथं बघू शकता किस आहे तो मोठा मोठा पडला जातो, कारण शिजल्यानंतर तो परत बारीक होतो। त्यामुळे आपल्याला हा किस आहे तो मोठाच किसून घ्यायचा आहे। आता हा बटाट्याचा किस आहे तो पाण्याने आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण त्यात स्टार्च खूप असतं आणि तो लालसर पडू शकतो वाळल्यानंतर, त्यामुळे हे आपल्याला करणं गरजेचं आहे। आता इथं बघू शकता हा पांढरा शुभ्र दिसत आहे, म्हणजे छान असा तो पूर्ण स्टार्च त्याचं निघून गेलेलं आहे। आता तोपर्यंत जे पाणी उकळत ठेवलं होतं ते पाणी छान उकळलं गेलेलं आहे। आता ह्यात आपल्याला साबुदाणा आहे तो घालून घ्यायचा आहे। साबुदाणा घातल्यानंतर हा आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। आता जरी आपल्याला हा साबुदाणा पांढरा वाटत असेल, पण जसं तो शिजेल तसं तो ट्रान्सपरंट व्हायला चालू होतो। आता इथं बघू शकता हलकासा तो ट्रान्सपरंट होत आलेला आहे। बरोबर 4 मिनिटं झाल्यानंतर मी चेक केलं तर हे पूर्णपणे ट्रान्सपरंट नाही झालेला, त्यामुळे अजून आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। शिजवताना आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर साबुदाणा आहे तो कढईला चिकटू शकतो। आता इथं बघू शकता साबुदाणा आहे तो अजून 2 मिनिटं शिजवून झाल्यानंतर इथं तो ट्रान्सपरंट झालेला आहे। आता आपल्याला ह्याच्यात बटाट्याचा किस करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। घालताना त्यातलं पाणी आहे ते पिळून घालायचं आहे, म्हणजे पाण्याचा जास्त ह्याच्यात परत वापर करता कामा नये यासाठी। आता बटाटे घालून झाल्यानंतर आपल्याला परत हे बटाटे एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। आपल्याला हे बटाटे आहेत ते 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। जास्त शिजले तर ते पूर्णपणे त्या साबूमध्ये वितळले जातील, विरघळतील, त्यामुळे हे आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे। जर इथं तुम्हाला हे मिश्रण आहे ते घट्ट वाटत असेल तर 1 वाटीभर पाणी गरम करून किंवा कोमट करून ॲड केलं तरी पण चालेल। आता इथं मी 1 वाटीभर पाणी ॲड केलेलं आहे, कारण हे मिश्रण आहे ते मला हलकंसं घट्ट वाटत आहे आणि जसं शिजेल तसं ते अजून घट्ट होणार आहे। म्हणजे टोटल मी 6 वाट्या इथं पाण्याचा वापर केलेला आहे। आता आपल्याला हे सतत हलवत एक 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आता 3 मिनिटं झालेली आहेत। यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। इथं मी सेंधव मीठ घातलेलं आहे, कारण हे उपवासाचे पापड आहेत, त्यामुळे 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि 1 चमचा जिरे घातलेलं आहे। चिली फ्लेक्सऐवजी तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरी चालेल। आता हे मिक्स करून आपल्याला 1च मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आहे। लगेचच गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे, कारण मग बटाटा आहे तो ओव्हरकुक होईल यासाठी। आता हे मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम बंद करायची आहे
आणि एक 2 ते 3 मिनटं ह्याला अगदी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे, कारण हे आपण पॉलिथिनच्या कागदावर घालणार आहोत किंवा प्लॅस्टिकवर घालणार आहोत त्याकरिता. आता हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. थंड म्हणजे एकदम थंड करायचं नाही, 1-2 मिनटं झाकण लावून आपल्याला ह्याला ठेवायचं आहे. आता हे बघा, आता सारण बघू शकता छान असं थोडंसं कोमट झालेलं आहे. आता इथं मी एक प्लॅस्टिकचा कागद घातलेला आहे, खाली कॉटनचं एक कापड घातलेलं आहे आणि एक अर्धा पळी आपल्याला हे असं घालून घ्यायचं आहे. हलकंसं ते पसरून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला गोलाकार आकार येईल. जास्त पातळ घालू नका, कारण वाळल्यानंतर ते निघतानाच मग ते तुटले जातील. याकरता आपल्याला एक पळी हलकंसं फिरवून हे जाडसरच घालून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपण हे सर्व घालून घेणार आहोत. साधारण या पूर्ण टोटल मिश्रणामध्ये माझे 50 ते 52 पापड तयार झालेले आहेत. आता हे हलकेसे वरून कोरडे झाले की मग ह्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. मी हे फॅनच्या खालीच वाळवून घेतलेलं आहे. 1 दिवस पूर्ण फॅनच्या खाली वाळवून झाल्यानंतर मग आपल्याला हे उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 दिवसात छान आरामात वाळले जातात. आता इथं बघू शकता छान वाळले गेलेले आहेत, अगदी कडक झालेले आहेत. आता हे आहे ते तुम्ही हवाबंद स्टोअर डब्यामध्ये भरून ठेवू शकता. आरामात 1 वर्ष राहिले जातात. आता हे तळूनसुद्धा दाखवते मी. तेल गरम छान करून घ्यायचं आहे. तेलामध्ये घातलं की लगेचच ते छान फुलले जातात. इथं बघू शकता अगदी दुप्पट फुलले गेलेले आहेत आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. पिवळसर कलर ह्याला अजिबात आलेला नाही, पांढरा शुभ्र कलर झालेला आहे. साबुदाणा पण छान फुलला गेलेला आहे. याप्रमाणे तर तुम्ही शाबू आणि बटाट्याचे पापड केले तर ते अजिबात खराब होत नाहीत आणि पिवळसरसुद्धा पडत नाहीत. ज्या ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करा. आता इथं बघू शकता छान असे खुसखुशीत आणि अगदी छान फुलले गेलेले आहेत. तर तुम्ही या उन्हाळी वाळवणामध्ये हा पदार्थ नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा सोप्या वाळवणाच्या रेसिपी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येईल.